हाय, हॅलो, नमस्कार. कसे काय मंडळी? मजेत ना? तर मीही मजेत. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर नवीन दिवस अशा प्रकारे संपलेला आहे. संध्याकाळ झालेली आहे आमच्या इकडे. तर दिवसभराचं आज रुटीन ठीकठाक होतं. आज पावसानं सुरुवात केलेली आहे. हजेरी लावलेली आहे पावसानं. जून महिना संपतोय त्यावेळेस. तर बरं आहे. अजून एकदम थोडा थोडा पडतोय म्हणजे झिरझिर 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 असा पाऊस पडतोय सकाळपासून इकडं. रात्री पण थोडासा झाला, पण एकदम बारीक बारीकच आहे आणि सकाळपासून पण चाललाय. पण झिरझिर झिरझिरच असा पडतोय. तर रानात पेरण्यांना थोडासा मोठा पाऊस पाहिजे. मग आता काय करतोय काय माहिती, सकाळपासून पडतोयच. थोडा 2 मिनिटं थांबतोय परत येतोय, 2 मिनिटं थांबतोय परत येतोय, असं चाललेलं आहे. तर रुद्रचा सकाळपासून शाळेतनं आला. शाळेतनं आल्यानंतरनं खेळला थोडासा. तेव्हा थोडासा कमी झालेला आणि परत थोडासा येत होता. म्हणजे एवढा मोठा पण नाही आणि एवढा छोटा पण नाही, असं नाही. म्हणजे थोडासा झिरझिर कशी असते तशामध्ये, त्याच्यामध्येच तो पावसात खेळत होता. हे कपडे काढून ठेवलेत. हे वेदूला कपडे घालायला द्यायचे तर रोज आता क्लासला जाताना, त्यामुळे ते कपडे काढून ठेवलेत. आता ती कधी येते तेव्हा घेऊन जातील हे. आणि आज झोप आली. पावसाचं वातावरण आहे, मस्त वाटतंय बाहेर. आत्ता पण पाऊस पडतोय. रुद्र गेला आत्ता, हे जेवून गेले. 8:30 झालेत. 8:30 8:30 वाजून गेलेत. ते गेलेत जेवून. मला जेवायचंय. आज काय दिवसभर केलाच नाही व्हिडिओ. सकाळी पण दुकानात जाऊन बसलेले. गिऱ्हाईक होतं त्यामुळे बसले. म्हटलं आत्ता करावा आता थोडासा तरी. बसली तर. रुद्र पण नाही, एकटी बोर होते. मग काय करायचं काय करायचं. सकाळपासून आज कामं पण भरपूर झाली. यांचं पावसाचं जर्किंग शोधायचं होतं, म्हणजे बॅगेत ठेवले का कपाटात ठेवले हे बघायचं होतं. तर पॅन्ट सापडली. दुसरंवालं जर्किंग सापडले, पण जे पॅन्टवरचं ते वरचं सापडलेलं नाही. तर आता ते उद्या बघते ते स्लॅपवर आहे का ठेवलेलं. तर ते बघून आता. आणि हे पाहिजेत, माझा हात पुरत नाही स्लॅपवर बघायचं म्हटलं तर. वर इथं बॅगेत पुरेल इकडच्या स्लॅपवर, कारण बेडवर उभं राहून पुढच्या स्लॅपवरचा पुरतो, पण इकडच्या स्लॅपवरचा नाही पुरत. स्टूलवर उभं राहून पण हात नाही पुरत माझा. त्यामुळे ते असतानाच बघितलं पाहिजे. आता पॅन्ट आणि दुसरं एक शोधून ठेवलेलं आहे मी. वेदूचं पण जर्किंग दुकानातच आहे. छत्री काढून ठेवली आहे. अजून एक छत्री वेदूची छोटीवाली रुद्रला शाळेत जाताना ती पण इकडच्या स्लॅपवर आहे. ती पण हे आल्यानंतर ना आज बघतायत का आता उद्या बघतायत का सुट्टीच्या दिवशी बघतायत काय माहिती. त्यामुळे बघू आता कसं काय होतंय. कारण पाऊस सुरू झालाय परत, जास्त वाढायच्या आधी मग ते काढून ठेवलेलं. हे ऑफिसला जाताना भिजत जाणार येणार. आता हे सकाळी गेले तेव्हा थोडासा येत होता झिरझिर. येताना पण म्हटलं पाऊस येतोय पाऊस येतोय, पण म्हटले आता बघू कसं काय होते. पण ते येताना बरोबर थांबलेला होता. ते घरात आले की सुरू झाला परत. त्यामुळं पण झिरझिर असली तरी पण ऑफिसमधून इथं येतोपर्यंत माणूस पूर्ण भिजून जातो तेवढ्या पावसात पण, गाडीवरच्या ह्याच्यात. बोलायला लागल्यानंतर ना मला जांभळ्या भरपूर यायला लागलेत आता. तर तुमची सगळ्यांची जेवण झाली असतील एखाद्या वेळेस, तर जेवून घ्या सगळेजण. तब्येतीची काळजी घ्या आता, कारण कालपर्यंत ऊन होतं कंटिन्यू. कालच्या नंतरनं लगेच आज सकाळपासून पाऊस सुरू झालाय. वातावरण चेंज झालं की लगेच आजारी पडायची लक्षणं सुरू होतात, कारण थंडी म्हणजे वातावरण चेंज झालं की थंड वातावरण व्हायला लागले. कारण आता इथं पण फॅन बंदच आहे आज माझं सकाळपासून, खिडकीतून वारं भरपूर येते. काय खरं नाही. तर बसली आता जेवायला घेते. आज मेथीची भाजी, पावट्याची आमटी, भात, भाकरी असं जेवणाचं होतं. आता ह्यांचं ताट राहिलंय घासायचं. रुद्र आता काय खातोय काय माहिती, कारण मगाशी भात खाल्लेला, त्याच्यानंतर ह्यांनी चिवडा खात बसलेले, तर ह्यांच्यावर चिवडा पण खाल्ला. आता तिकडं घरी काय खाल्लंय का काय काय माहिती, कारण आत्ता ह्यांच्यावर तर जेवला नाही. त्याला मेथीची भाजी भात खूप आवडतो आणि
मेथीची भाजी आणि भाकरी पण खूप आवडते त्याला. तर पप्पांना फोन करून आवर्जून सांगितले. मी म्हटलं ना ह्यांना की पावट्याची आमटी करते तर भाजी आणाल का? तर फोन ठेवलेला मला परत करायला लागला. पप्पांना सांग. ह्यांच्याबरोबर बोलत होता. ह्यांना म्हणतोय की पप्पा भाजी आणा मला खायचंय असा करतो. लय बोलायला लागलाय. भरपूर गोष्टी बोलतो आणि भरपूर गोष्टी कळतात त्याला सांगितलेल्या आपण. रागवलेलं कळतं, काय बोलतो आपण ते पण कळायला लागलंय त्याला आता भरपूर गोष्टी कळतात त्याला. तर बसली आता कारण परवा दिवशी देगावला गेलेलं तेव्हा पण सगळ्यांचं चाललेलं की बोलतोय भरपूर. हट्टीपणा पण तेवढाच करतो तो. पण आता कळायला लागले सगळ्या गोष्टी. कळायला लागले पण आमच्या झोपेचं काय खरं नाही. झोप म्हणजे फोन घेतला का नाही की जांभळ्या येतात असं झालंय गणित आता. जेवण घ्यायचंय आता. तर आता अजून काय मग आजोबांचं वर्ष श्राद्ध आहे म्हणजे पुढच्या महिन्यात 1 वर्ष झालं लगेच. माणसाचं वेळ थांबतीये का थोडी तरी? कोणासाठी सुद्धा वेळ थांबत नाहीये. माझे बाबा एक्सपायर होऊन वर्ष होईल पुढच्या महिन्यात लगेच. कसं असतं ना माणूस गेलं की तेवढं पुरतं त्या माणसाचं. परत सगळं प्रत्येकाला आपापलं आयुष्य पडलेलं असतं. प्रत्येकाचे म्हणजे नॉर्मल आठवण फक्त आपण काढू शकतो असं आहे. परत त्या माणसाचं काहीच नसतं जगात. म्हणजे गेलेल्या माणसाचं पण नाही, जे आहेत त्यांचं पण अख्खं आयुष्य असंच जातं. हे करायचंय, ते करायचंय, ते करायचंय, हे घ्यायचंय, ते घ्यायचंय अशामध्येच जातं अख्ख्या सगळ्यांच्या लाईफमध्ये तेच आहे. आलो की एक म्हणतो ना आपण एक जबाबदारी माणूस जन्माला आले की त्याच्या अंगावर जबाबदारी पडली मग ती जेंट्स असू दे किंवा लेडीज असू दे. लहानपणच म्हणतात ना तेच बरं असतं. कारण काय काय बोलायचं कळना झालंय मला कारण माणूस असतो तोपर्यंत आपण म्हणतो ना त्या माणसाची किंमत कळत नाही. गेल्यानंतर ना आपण म्हणतो की हे असं होतं, ते तसं होतं, त्याला हे आवडायचं, तो असं करायचा, तो तसं करायचा. पण जोपर्यंत ते माणूस आहे त्याच्याकडे त्याच्याबरोबर आपण बोलतो का, त्याला वेळ देऊ शकतो का, अशा गोष्टी होतात ना. कितीतरी गोष्टी आहेत. आता त्यांचं वर्षात पुढच्या महिन्यात येणार होतं पण अधिक महिन्यामुळे थोडंसं अजून पुढं गेलंय. ऑगस्टमध्ये गेलंय. तर बघू. ऑगस्टमध्ये गेले नंतर जुलै महिन्यातच आलं असतं. जुलै महिन्यात त्यांचा किती छान वाढदिवस केला गेल्या वर्षी. वाढदिवस झाल्यानंतर 9व्या दिवशी झालं त्यांचं तसं. खूप खूप गोष्टींचं असं हे अस्वस्थ वाटतं. कधी आठवण आली ना तर खूप वाईट वाटतं की काय माणसाचं आयुष्य काय आहे? आज आहे तर उद्या नाहीये असं झालंय. प्रत्येकानं प्रत्येकाशी हसून खेळून राहिलं पाहिजे. ह्या जगात येऊन प्रत्येकाशी हसून खेळून राहिलं पाहिजे. ज्या आहेत त्या गोष्टी सगळ्या सोडून दिल्या पाहिजेत. असं केलं पाहिजे काहीतरी. कारण माणसाचं आपण मन दुखवतो. पण ते मन दुखवतो पण परत गेल्यानंतर ते कायमस्वरूपी राहतं. जोपर्यंत तो माणूस आहे तोपर्यंत. असं काय आहे का? असेल तर मला कमेंट करून सांगा. लय पण माणसाला डोक्यावर चढवून ठेवू नये असं मला वाटतं. लय पण माणसांना सूट दिली की नाही की ते डोक्यावर चढतात मग. त्यामुळे बघू. बडबड बडबड माझी चालली एकटीचीच. आता पावसात कोणाची नवरी निघाली का नवरा निघालाय काय माहिती. कधीपासून आवाज येतोय. पाऊस तर पडतोय कंटिन्यू. तर आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. भेटू उद्याच्या व्हिडिओत. आजचा बोर झाला असेल तर सो सॉरी. कारण आज एकटीच आहे मी बडबड बडबड करायला. मला पण काही काम सुचना झाले कारण आज सकाळी खूप काम झालंय जास्त. कारण बेडमधनं काढलं, बेडमधलं सगळं पसारा नीटनेटका लावला. परत फ्रीजमधलं सगळं नीटनेटकं लावलं, फ्रीज पुसून घेतला. फरशा तर काय रोजच पुसून घ्यायला लागतात. फ्रीज पण फरशी पुसताना रोज पुसून घेते. पण आमचा रुद्र आहे ना, भाकरी करताना किंवा चपाती करताना तिथलं पीठ घेतो आणि सगळ्या फ्रीजला गोरं करून ठेवतो.
फ्रीजला, त्या कपाटाला सगळीकडे गोरो 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 करून ठेवायचं पिठानं. मग ते रोज फरशी पुसताना आज करायचं. रोज फरशी पुसताना ते सगळं पुसून काढायचं. आणि आज कपाटातलं पण रुद्रची कपडे, माझी कपडे, वेदूची कपडे ह्यांची ह्यांची त्यात काढली. ह्यांची नाहीत काढली कारण ह्यांची काय अडकवलेलीच आहे थोडीफार. त्यांची मी गेल्या महिन्यातच काढलेली होती. तरी पण आता हे असताना त्यांची काढायची कपडे. मग आमच्या तिघांची कपडे मी काढली. जे लागणार नाही ती रुद्रची छोटी होत आहेत ती, वेदूची पण छोटी होत आहेत ती, माझी पण मी खूप दिवस जे वापरते ते सगळे कपडे काढले. काढून दुसऱ्या एका पिशवीत बांधून बेडमध्ये टाकले आणि जेवढे लागणार आहेत तेवढेच कपडे ठेवले. साड्या नीटनेटक्या ठेवल्या. त्या दिवशी काढलेल्या त्या सगळ्या साड्या नीटनेटक्या ठेवल्या. आता फक्त ते ज्वेलरीचं फक्त तेवढं एकच राहिलंय. ज्वेलरीचं सगळं एकत्र ठेवायचं म्हणजे झालं. हातात 2 दिवसानं हातात मी बांगड्या पण घालणार आहे. घालवाव्यात म्हटलं आता. खूप वर्ष झालं आता हातात भरभरून बांगड्या घातल्या नाहीत. कारण कंटिन्यू ह्यांना खूप आवडतात बांगड्या म्हणजे हातात भरपूर असलेल्या. पहिल्यापासून ह्यांना भरपूर आवडायच्या. आता बाहेर राहिल्यापासूनच मी घालत नाही बांगड्या. नंतर जोपर्यंत मी घरात होती तोपर्यंत माझ्या हात भरून बांगड्या असायच्या कंटिन्यू. मला पण छान आवडायचं पण ते आवीच्या लग्नापासून ते हातात भरपूर बांगड्या घातल्या ना की आत अशा पुळ्या 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 येत होत्या. मग तेव्हापासून काढून ते असं कंडले घालायची सवय लागली आहे. मग तसंच सवय लागली. एकदा सवय कशाची लागली की नाही मग परत ते नाही घालू वाटत. त्यामुळे मी आता परत सवय लावून घेणार आहे. परत आता 2 दिवसानं. कारण मी सकाळीच त्यांना विचारलं भाभींना की बांगड्या आणलीत का बेंटेकच्या ह्याच्या. कारण मला प्लेन बांगड्या नाहीत आवडत किंवा ते डिझाईनवाल्या ते घालतात ना आता बायका त्या. तशा पण नाहीत आवडत. मला ते चुडा टाईपच असतं ना तेच आवडतो म्हणजे बांगड्यांमध्ये. मग आता त्याच्यासाठी मध्ये बेंटेकच्या बांगड्या पाहिजेत. मग त्या म्हटल्या तर वटपौर्णिमेच्या आधी ते आणणार आहेत ना माल. मग तेव्हा मग घालणार. आणि वटपौर्णिमा आम्हाला दार्जिन नाही आहे. आम्हाला भरपूर सण दार्जिन नाही आहेत माहिती आहे. इकडच्यांचं वाचतं भरपूर. काय म्हणतात त्याला वटीपौर्णिमा दार्जिन नाही आहे, बाळातीडा दार्जिन नाही आहे, अजून काय दार्जिन आहे ते दुखटवा दार्जिन नाही आहे, ओटीभरण दार्जिन नाही आहे. अजून काहीतरी दार्जिन नाही. म्हटलं दार्जिन आहे काय माणसं बी दार्जिन नाहीत. कारण हे दार्जिन नाही ते दार्जिन नाही असं नाही तसं नाही. मग जाऊ द्या. जे आहे ते आहे. बाय बाय म्हणून पण मी पुढं बोलत बसली. आता ठेवते. बाय बाय.